2 वर्ष मी मुंबईमध्ये ट्रॅव्हल केला आणि MIG येस आणि MIG मध्ये आणि दुसरं आम्ही चर्चगेटमध्ये प्रॅक्टिस करायचो ओव्हल वेंगसरकरला. अच्छा, ओके. ओव्हल वेंगसरकरला तर तिथे प्रॅक्टिस करायचो. मग तिथे त्यांनी आम्हाला विचारलं दिवशी तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही कशा येता. तर म्हणलं की आम्ही नोव्याचे आहोत आणि आम्ही रोज ट्रेननी ट्रॅव्हल करून इकडे येतो. तर ते म्हणले की तुमचं डेडिकेशन खूप चांगलं आहे पण तुम्ही मुंबईकडनं घेऊ शकत नाही कारण तुमचं राशन कार्ड मुंबईचा नाही आहे. तर तुम्ही लोणावळ्यामध्ये येता तर यू कम अंडर महाराष्ट्र स्टेट. तर का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला क्रिकेट प्रोफेशनली खेळता तर यू हॅव टू प्ले फॉर महाराष्ट्र. राईट. कारण की तुम्ही मुंबईमध्ये येत नाही. अगर तुम्हाला मुंबईकडनं खेळायचं तर तुम्हाला मुंबई शिफ्ट व्हावं लागेल बिकॉज तुम्हाला राशन कार्ड बनवावं लागेल मुंबईचा. बरोबर. तर तिथून आम्ही मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झालो आणि मग मी तसा माझा ऍडमिशन मी वेंगसरकर अकॅडमीमध्ये केला जो पुण्यातल्या वेंगसरकरमध्ये केला. आणि मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा मी वैभव वेंगसरकर जॉईन केला आणि मग 8 ते 12 म्हणजे 8 वर्षाच्या 8 पासून ते 12 पर्यंत मी एव्हरी डे लोकलनी ट्रॅव्हल करायचो. सकाळी मी स्कूल करायचो 2 पर्यंत आणि मग पटकन घरी येऊन म्हणजे बॅकपॅक वगैरे करून किड बॅग घेऊन 3 वाजता डॅड सोबत लोकल घेऊन 4:30ला अकॅडमीला यायचो. 6 वाजता अकॅडमी संपली की पटकन धावून 7ची लोकल पकडून 8:30 पर्यंत घरी. असं मी एव्हरी डे फॉर 4 इयर्स केलं आणि देन मी असताना 4 वर्षानंतर मी मग शिफ्ट झालो कारण की क्रिकेटमध्ये प्रोग्रेस दिसला, बेटर इम्प्रूव्हमेंट दिसली आणि मी चांगला करत होतो लोकल लेवलला आणि मॅचेसला. आणि जास्त वेळ तुला मैदानात घालवणं पण गरजेचं होतं. आणि प्लस स्कूलिंग पण टफ होत होतं कारण की मग 6 स्टँडर्ड 7 स्टँडर्ड टफ होत होता आणि प्लस ट्रॅव्हल फुल टाइम तर मग थकवा खूप जाणवत होता. आणि पप्पा पण म्हणले की आता आपण तुला खरंच प्रोफेशनली क्रिकेट अडॉप्ट करायचं आहे तर आपण पुण्याला शिफ्ट होऊ. तर मी पुण्याला शिफ्ट झालो आणि मग तिथून मग परत प्रवास सुरू झाला.